Popping bottles, knocking models. I wanna bump a beat that goes hard. गुड मॉर्निंग. जस्ट मी फ्रेश होऊन बाहेर आलो आहे आणि मला अजून फ्रेश पॉझिटिव्ह बनवणारी जी गोष्ट आहे, जो पार्ट आहे, जो मॉर्निंगला मला नेहमी अजून जास्त पॉझिटिव्ह बनवतो, तो आहे हा वेदर. वाव. मी ऑलमोस्ट 2 महिन्यानंतर यूट्यूब व्हिडिओ शूट करतो आहे. त्याची बरीचशी रिझन आहेत. ठीक आहे. तर आजचा जो व्हिडिओ जो आहे तो माझ्या फिजिक अपडेटवरती असेल. तर चला मग आपण बसून सर्व गोष्टी बोलूया. ओके. तर मी एवढा लेट यूट्यूब का शूट करतो आहे त्याला रिझन आहे जो मी कधीच शेअर नव्हता केला इंस्टाग्रामवरती आणि यूट्यूबवरती. माझा जो शोल्डर डिस्लोकेट झालेला, तो शोल्डर माझा परत डिस्लोकेट झाला होता. त्याच्यामुळे मी वर्कआउट पण तेवढा चांगला करत नव्हतो आणि बाकी गोष्टींवरती काम करत होतो. असे छोटे मोठे खूप सारे कारणं आहेत ज्याच्यामुळे मी यूट्यूब शूट करू शकलो नाही. पण आज मी 6 महिन्यांमधून 7 महिन्यांमधून मी जवळजवळ 3 ते 4 महिने घरीच बसून होतो, कोणताही वर्कआउट करत नव्हतो. ॲज यू नो गाईज, माझा शोल्डर खूप डिस्लोकेट झाल्यानंतर खूप मला त्या इंजुरीने मला एवढा रिवर्स घेऊन आलेली आहे की मी त्यात रिकवर करणार आहे पुढच्या 6 ते 8 महिन्यामध्ये. तर आज मी पहिल्यांदा फिजिक अपडेट देतो आहे. जी काही माझ्यामध्ये मसल मास शिल्लक राहिलेला आहे, जो मेंटेन मी ठेवण्याचा प्रयत्न केला होता, तर ती फिजिक. आणि मी आता एक लीन गेनिंगची सिरीज चालू करतो आहे. त्या सिरीजमध्ये मी पूर्ण प्रोग्रेस ट्रॅक करणार आहे. मी तर ट्रॅक करणार आहे, मी 4-5 वर्ष ट्रॅक केलेली आहे. मग आय नो की कशी फिजिक चेंज होते. तर ती फिजिक मी तुम्हाला दाखवणार आहे की डे बाय डे 1, 2, 3, 4 महिन्यानंतर फिजिक कशी चेंज होते. तर त्याच्यामध्ये मी प्रत्येक गोष्ट शेअर करणार आहे जी बिगिनर्सला त्याची नीड आहे. अजूनपर्यंत बिगिनर्स मिस्टेक करत आहेत. तर मी डेली लाईफमध्ये ज्या गोष्टी मी हॅक्स आहेत, कोणते टिप्स आहेत, त्या तर मी शेअर करणारच आहे. पण त्याच्यामध्ये मी कॉम्पिटिशनची प्रेप कशी केली जाते. जे बिगिनर्स मुलं आहेत त्यांना खरंच माहिती नाही की डाईट कसा करायचा असतो, रुटीन काय असते, वर्कआउट्स कसे असतात. बऱ्याचशा गोष्टी ज्या मी कवर करणार आहे ज्याच्याने बिगिनर्सला पूर्ण, आणि एकही गोष्ट सिंगल गोष्ट मी सोडणार नाही जी मी सांगणार आहे. मी प्रत्येक गोष्ट सांगणार आहे कॉम्पिटिशनच्या स्टेजपर्यंत जाईपर्यंत ज्या गोष्टी मी फॉलो करतो, आणि बस मी ज्या करतो त्या मी सांगणार आहे. बाकी बॉडी बिल्डर्स काय करतात, बाकी कोचेस काय करून घेतात, मला नाही माहिती. पण ज्या गोष्टी मी करतो आहे त्या मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही कशा पद्धतीने प्रेप केली पाहिजे. ओके. तर चला मग एक चांगली प्लेस बघतो मी फिजिक अपडेटसाठी. ठीक आहे. आणि आपण जरा थोडी पोजिंग बघूया कशी वाटते. 6 ते 7 महिन्यानंतर मसल लॉस झाल्यानंतर फिजिक कशी वाटते, आणि पुढच्या 2-4-6 महिन्यानंतर फिजिक कशी स्टेप बाय स्टेप मी चेंज करणार आहे, ते सुद्धा तुम्ही या सिरीजमध्ये बघू शकता. ओके. आणि माझा तुम्हाला माहिती आहे मी न्यूट्रावेचा स्पॉन्सर्ड ॲथलीटसुद्धा आहे. तर मला जस्ट कॉल आलेला. माझा स्टॅकसुद्धा येतो आहे. तर मी तो स्टॅक पण तुम्हाला दाखवणार आहे. माझ्या स्टॅकमध्ये मी काय काय ऑर्डर करतो. लास्ट टाईमचा पण माझा स्टॅक आलेला आहे. तर चलो पहिली फिजिक अपडेट देतो मी तुम्हाला. ओके. ही प्लेस ओके आहे, तुम्हालाच माहिती असेल. पण प्रॉब्लेम एक आहे, माईक. माईक आपल्याला जुगाड लावायला सांगायला नको. ऑप्शन नाही. आता बियर्ड आहे त्याचा काहीतरी मी कुठेतरी युटिलाइज करीन ना त्या बियर्डला माझ्या. ओके. राईट. ही आहे माझी 7 महिन्यानंतर, कॉम्पिटिशनची प्रेप सोडल्यानंतर 7 महिन्यानंतरची फिजिक. राईट. त्याच्यामध्ये ऑलमोस्ट माझे 4 महिने वर्कआउट नाही केला मी. डाईट तर तेवढी झाली नाही माझ्याने, कारण डॉक्टरनी जी डाईट दिलेली होती ती अलग होती. तर त्याच्यामध्ये जो काही माझा मसल मास लॉस होऊन फॅट इन्क्रीज झाला आहे, तर ही फिजिक आहे. तर मला नाही माहिती कशी आहेत, मला तुम्ही कमेंट करून सांगा
की ठीक वाटते फिजिक की खूप जास्त लॉस आहे, की त्या हिशोबाने जे 4 महिने लॉस झालेले आहे त्याच्या हिशोबाने, की 4 महिने जे माझे गेले शोल्डरच्या डिस्लोकेशनमध्ये, तेवढं सगळं होऊन पण ठीकठाक फिजिक आहे. मला कमेंट करून सांगा तुम्ही, त्याच्याने मला आयडिया येईल की मी कसा दिसतोय. ओके, सो बघू शकता तुम्ही एवढं फॅट आहे, जे की इथं माझ्या लोअर ॲबडॉमिनलला वेन्स येत होत्या, त्याच्यानंतर साईडला पण माझ्या फॅट जमा झाला आहे पूर्ण. ठीक आहे, लेग्स पूर्ण ब्लोटेड आहेत. ओके चलो, तर डिफरन्स बघा तुम्ही. आता जो माझा फोटो आहे तो माझा साईड चेस्टचा फोटो आहे ऑन प्रेपचा. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही आताची फिजिक बघा. याच्यामध्ये आपल्याला मसल लॉस झालेला दिसेल आणि फॅटची एक लेअर आलेली आहे. ठीक आहे, तेवढी स्ट्रेंथ पण माझी डाऊन झाली, त्याच्यामुळे मसल लॉस होतो. ठीक आहे, तर आता आपण कम्पेअर करूया फ्रंट डबल बायसेपसोबत. आता फ्रंट डबल बायसेपमध्ये हा जो माझा पिक्चर आहे तो ऑन प्रेपमधला कॉम्पिटिशन टाईममधला आहे. त्याच्यामध्ये मी प्रॉपर कार्डिओ, डाएट, एव्हरीथिंग वॉज ऑन पॉईंट, राईट. तर दिस इज माय वेपन. माझी जी बॅक आहे तो माझा सर्वात स्ट्रॉंगेस्ट मसल ग्रुप आहे माझ्या बॉडीमधला, ज्याला मी माझी वेपन बोलतो, जो मेरा हथियार है. ठीक आहे, सर्व काही माझ्या बॉडीमधून लॉस होईल पण माझी बॅक कधीच लॉस होऊन देणार नाही मी, कधीच, आणि होणार पण नाही. आय नो तेवढे डीप कट्स नसतील येत कारण फॅटची लेअर आहे, पण वीट थोडी कमी झाली असेल, बट ते रिकवर होऊन जाईल या आपल्या सिरीजमध्ये. ॲब्स पूर्ण फेड. हे रिझन आहे व्हॅक्यूम न जमण्याचं. व्हॅक्यूम प्रॅक्टिसनेच चांगला होतो आणि जो की मी लास्ट 6 महिन्यापासून करतच नाही आहे. ठीक आहे, फॅट लॉसमध्ये असताना जेव्हा ऑन कॉम्पिटिशन असतो आपण, तेव्हा मी रोज व्हॅक्यूमची प्रॅक्टिस करतो. 15 मिनिट पोजिंगचा माझा सेशन असतो. तर आता व्हॅक्यूम जरी केला तरी ते माझ्याने होत नाही आहे. जर तुम्ही व्हॅक्यूम हिट करत नसाल तर तुमच्या पोजेस तेवढ्या ॲस्थेटिक नाही वाटणार. मी ते पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे की हाऊ टू हिट व्हॅक्यूम. व्हॅक्यूमनी खूप जास्त फरक पडतो आपल्या पोजिंगमध्ये, कारण जेव्हा तुम्ही व्हॅक्यूम हिट करताना तुम्ही पूर्ण तुमचा ॲबडॉमेन आहे तो हातमध्ये सक करता, त्याच्यामुळे तुमची वेस्ट खूप जास्त स्मॉल वाटते. तो एक रिझन आहे. आणि दुसरा मेजर रिझन आहे मी का करतो, कारण मला क्लासिक फिजिकच्या पोजेस खूप जास्त आवडतात, जो ओल्ड स्कूलचे बॉडी बिल्डर्स करायचे. व्हेरी ब्युटिफुल बॉडी बिल्डिंगचा तो एरा होता. सो एनिवेज, तुम्ही फिजिक तर माझी बघितलेली आहे, तर मी सिरीज लवकरात लवकर एपिसोड अपलोड करत राहीन मी. त्याच्यामध्ये तुम्हाला फिजिक चेंज कशी करायची, काय करायचं आहे, त्याच्यामध्ये सर्व गोष्टी बघायला भेटतील. ठीक आहे, तर मी आता माझी मील करतो आणि आपण न्यूट्रावेचा स्टॅक जो आहे तो बघूयात ब्रँडने काय काय पाठवलं आहे. मंथली स्टॅक न्यूट्रावेकडून आपला आलेला आहे. तर भाई हा जो घरी स्टॅक जो येतो ना, तो एका ॲथलीटसाठी, एका जिम फ्रीकसाठी, एक स्पॉन्सर्ड ॲथलीट बनणं किंवा
हा जो स्टैक रिसीव करना, इससे बड़ी क्या ही फीलिंग हो सकती है भाई, ये खुशी अलग आहे. तुम्हाला माहिती आहे. तर माझा स्टॅक थोडा मोठा आहे या टायमाला. मी 2 व्हे प्रोटीन मागवले आहेत, कारण माझी प्रोटीन इंटेक थोडी हाय ठेवायची आणि जर मला कधी मील कॅरी करायला नसेल जमत तर मी असं पण दिवसातून 2 ते 4 वेळेला प्रोटीन कंझ्युम करतोच. तर ते मला एक्स्ट्रा लागतं आणि जर संपलं तर मग प्रॉब्लेम होतो. त्यासाठी मी 2 व्हे प्रोटीन मागवलेत. बाकी इसेन्शियल्स म्हणजे कमी असतील. तर चला मग बघूया काय काय बॉक्समध्ये. ओके, एक स्टूल घेऊन येतो ज्याच्यावर मी बॉक्स ठेवू शकतो ना. हा साऊंड भारी आहे. याच्यामधला बेस्ट पार्ट आहे ना न्यूट्राबेचा, पॅकिंगच्या रिलेटेड. त्याची पॅकिंग एवढी चांगली करतात ना हे लोक की प्रोडक्टला अजिबात डॅमेज होत नाही. आता मी तुम्हाला दाखवतो आतमध्ये किती सारा हे भरलेला असेल त्यांनी, कागद वगैरे, का तर सप्लिमेंट्स टोटली सेफ राहतील. सी, मी बोलेल ना, हे बघा किती सारं आहे. तर हे सगळं आपण साईडला ठेवून देऊया. मी आउटडोअरला का करतोय, कारण आतमध्ये माझी स्मोकी आहे जी नुसती सप्लिमेंट वगैरे खेचत राहणार. स्मोकी कोण आहे? स्मोकी माझी डॉग आहे. ओके, तुम्हाला काहीतरी अलग वाटेल. पहिलाच आहे शेकर, आय थिंक. हां, शेकर आहे. लास्ट टाइम माझा जिममध्ये शेकर मिस झाला होता, स्टील शेकर. त्यानंतर व्हे प्रोटीन, जसं की मी बोललेलो, मी 2 व्हे प्रोटीन मागवलेले आहेत, ज्याच्यामध्ये हा कुठला आहे, हा मलाई कुल्फी. मी फर्स्ट टाइम ट्राय करणार आहे, कारण मी मोस्टली चॉकलेट नाही तर मग कोल्ड कॉफीज घेतो. मलाई कुल्फी फ्रॉम न्यूट्रावे. ओके, हा एक आहे. त्याच्यानंतर अजून एक व्हे प्रोटीन आहे. हा कोणता आहे? ॲक्च्युली कधी कधी ॲथलीटसाठी दुसरा पण देतात ते लोक. हां, बॉक्स मोठा असल्यामुळे थोडा राईट. हा कोल्ड कॉफी आहे, सेम व्हे प्रोटीन, कॉन्सन्ट्रेट व्हे आहे ते दोन्ही. त्याच्यानंतर क्रिएटिन मोनोहायड्रेट मी छोटासा मागवला आहे, कारण लास्ट टाईमचा जो माझा स्टॅक आला ना त्याच्यामध्ये खूप जास्त माझ्याकडे क्रिएटिन आहे. पण क्रिएटिन मी नेहमी यूज करतो, जो की तुम्हाला पण यूज केला पाहिजे. मी ऑलरेडी एक सप्लिमेंट्सवरती व्हिडिओ बनवलेला आहे, तरी पण मी याच्यामध्ये पण तुम्हाला बेसिक नॉलेज देईन. क्रिएटिन 3 ते 5 ग्राम पर डे, यू कॅन हॅव इट. त्याच्यानंतर इसेन्शियल्स आहेत. म्हणजे इसेन्शियल्समध्ये हे आहे मिल्क थिसल, ज्याच्यामध्ये 80% सिलिमेरिन आहे. ओके, विच इज फॉर माय लिव्हर. आणि ओमेगा 3 फिश ऑइल 60 कॅप्सूल्स असतील काहीतरी त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर इसेन्शियल्समध्ये आहे अश्वगंधा. मी अश्वगंधा नेहमी यूज करतो. आणि मल्टीव्हिटॅमिन्स. आता याच्यामध्ये मिसिंग आहे माझा ग्लुटामाइन. ठीक आहे, क्रिएटिन तर माझ्याकडे आहे. आता ग्लुटामाइन मिसिंग आहे. प्री वर्कआउट मी लास्ट टाइम प्री वर्कआउट 2 मागवलेले, त्याच्यामुळे माझ्याकडे प्री वर्कआउट तर होताच. तर एवढा माझा या महिन्याचा स्टॅक आहे मित्रांनो. व्हे 2 व्हे आहेत, जे की मी आता खूप जास्त पिणार आहे.
कधीही पिऊ शकतो. बाकी तर माझे प्री वर्कआउट्स आणि ग्लुटामाइन वगैरे आतमध्ये आहेत. तर तुम्हाला जर न्यूट्राबाईचे प्रोडक्ट्स बाय करायचे असतील तर माझा ठाकूर कोड यूज करून तुम्ही कोणताही प्रोडक्ट मागवून तुम्ही त्याच्यावरती डिस्काउंट घेऊ शकता. ठीक आहे. आणि ऑफकोर्स मला त्याच्याने सपोर्टसुद्धा मिळेल. ठीक आहे. तर एवढा आपला स्टॅग होता मित्रांनो आजचा. तर आय होप तुम्ही हा व्हिडिओ एन्जॉय केला असेल. आणि जर तुम्हाला सप्लिमेंट्सवरती डिटेल माहिती हवी असेल तर या आय बटनवरती क्लिक करून तुम्ही सप्लिमेंटचा एक डिटेल व्हिडिओ बघू शकता, ज्या सप्लिमेंट तुमच्यासाठी नेसेसरी आहेत. आणि मी तेवढ्याच सप्लिमेंट यूज करतो ज्या मला गरजेच्या वाटतात. ॲक्च्युली सप्लिमेंट सगळ्याच गरजेचे आहेत, पण जर त्याला काहीतरी अल्टरनेटिव्ह असेल तर तेवढा खर्च करायची गरज नाही, कारण आपला पॉकेट पण तेवढा स्ट्रॉंग पाहिजे आहे ना. तर आय होप तुम्हाला माझी फिजिक कशी वाटली ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. आणि मी आता फिजिकवरती खूप जास्त लक्ष देणार आहे. जसं की मी बोललो, या सिरीजमध्ये सर्व गोष्टी कवर होतील. तर डेडिकेटेडली मी सर्व गोष्टी शेअर करेन. आणि हा होता आजचा व्हिडिओ. तर चला मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया मित्रांनो. तोपर्यंत बाय बाय. तर चला मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. आणि जर तुम्ही मला अजूनपर्यंत इंस्टाग्रामवरती फॉलो नसेल केलं तर तिकडे माझ्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ नसतात. तिकडे माझ्या असतात फक्त आणि फक्त कॉमेडी व्हिडिओज आणि फिजिकचे फोटोज. तर मला तुम्ही इंस्टाग्रामवरती फॉलो करायला विसरू नका. आणि जर माझा व्हिडिओ आवडला असेल आणि माझ्या अपकमिंग व्हिडिओ जर तुम्हाला बघण्यात इंटरेस्ट असेल तरच तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमचा जो कोणी जिम फ्रीक मित्र असेल, ज्याला अशा छोट्या मोठ्या टिप्सची गरज आहे, ज्याने आता जिम जॉईन केले किंवा त्याला फिटनेसमध्ये जास्त नॉलेज नाही आहे, तर तुम्ही माझा चॅनल त्याला फॉरवर्ड करू शकता. आणि त्याला पण तुम्ही सबस्क्राईब करायला सांगितलं तर बरं होईल. ओके, चलो. तर मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत वर्कआउट करत राहा आणि एव्हरीडे स्वतःला स्ट्रॉंग बनवत राहा. चलो, बाय बाय. डन भाई, डन भाई. That goes hard. Pump it.